नमस्कार, मी सीमा आणि स्वागत आहे आपल्या कुकिंग कॉर्नरवर। तर आज आपण टिफिनसाठी देता येणारा अतिशय हेल्दी असा पराठा बघणार आहोत। याच्यासाठी मी मटार घेतलेले आहेत। हे मटार पाव किलो आहेत, हे फ्रोझन आहेत। आता याला मी बारीक वाटून घेणार आहे। अशा प्रकारे हे मी वाटण तयार केलेलं आहे। फक्त मटार आहे, त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाहीये। आणि आता मी मिरच्या आणि आलं वाटून घेणार आहे। आणि आलं दरवेळेस टाकताना मी किसून टाकते, कारण मिक्सरला वाटल्यानंतर ही आल्याचे तुकडे राहतात, दाताखाली येतात, जे अजिबात चांगले लागत नाहीत। तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत। जिरे मोहरी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकत आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मिरचीचं आणि आल्याचं आपण केलेलं वाटण, आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता मी टाकत आहे हळद, आणि हे मटारचं वाटण टाकायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये मी टाकलेले चवीपुरतं मीठ, याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे मी इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे, आणि ते म्हणजे आहे आपली फुटाण्याची पावडर। तर फुटाण्याच्या पावडरमध्ये खूप जास्त न्यूट्रिशन असतं, जे आपल्यासाठी मुलांसाठी खूप चांगलं असतं। मुलं फुटाणे खात नाहीत किंवा खाल्ले तर खूप थोडे खातात, तर आपण अशा प्रकारे ॲड करून याला आणखीन जास्त न्यूट्रिशियस करू शकतो। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी आपले चपातीचं पीठ आपण ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे मी चुरून घेणार आहे। याच्यात परत मी 1 टेबलस्पून फुटाण्याची पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, आणि याला चपातीप्रमाणेच मळून घ्यायचं आहे। फक्त थोडंसं घट्ट करायचं आहे, खूप जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाहीये। तर अशा प्रकारे आपण पीठ चुरून घेतलेलं आहे। याला 10 मिनिट ठेवलं आहे, आणि आपलं सारण आणि आता पीठ दोन्ही तयार आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि घरीच बनवलेलं पनीर टाकून घेत आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती पनीरची रेसिपी बघू शकता। तर इथे मी पराठा बनवायला घेतलेला आहे। अगोदर चपाती लाटून घ्यायची आहे। हे फक्त चपातीचं पीठ आहे, जे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, आणि हे सारण आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे बंद करून आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे। फक्त पराठा बनवताना तो अलगद हाताने त्याला लाटायचा आहे, खूप दाबून लाटायचा नाहीये। थोडं थोडं पीठ लावत आपल्याला लाटायचं आहे, जेणेकरून आपलं सारण भाजी बाहेर येते, तेव्हा ओलसरपणा असतो, त्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं। अशा प्रकारे आपला पराठा करून झालेला आहे। याला आपण भाजून घेऊयात। चांगला व्यवस्थित भाजल्यानंतर याला तेल लावायचं आहे, तूप लावायचं आहे, आपण जे काय खातो ते लावायचं आहे। आणि अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे। अतिशय साधी, सोपी आणि तेवढीच पौष्टिक अशी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।